हॅलो हॅलो हा हॅलो. सर येतात का नाही? मेसेज टाकून बघ ग्रुपवर. कॉल करू. ठीक आहे बघ. हा. हॅलो हॅलो हा हॅलो बोल ना. सर फोन रिसीव्ह नाही करत आहेत. झोपली की काय? कुठलीच मॅडम होती. बरं सर विषय कर. आपलं ऍड कोण करते? ऍड हा आपल्याला ग्रुप मध्ये ऍड कोण करते? आले सर. अरे कभी सोया है, मैं इसके लिए बना दूंगी रात में। सोने दो। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मला मॉर्निंग। वाटतं मलाच उशीर झालाय. हम्म. ते ठेवून नाही. संध्याकाळी ठेवायचे का जावास्क्रिप्ट सेशन? हो चल संध्याकाळी सर. सकाळी सकाळी झोपचवलंय सर काय जॉईन झाले अर्धजण झोपीत राहतात. नाही सर ते रात्री उशिरा झोपलेलो की सर हा. त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम होलाय सर सकाळी. रात्री प्रॅक्टिस करायला सर्वजण. 2-3 वाजल्यात त्याच्यामुळे हे होलाय सर. आणि सध्या थंडी पण जास्त आहे सर. थंडी जास्त आहे. जास्त झोप यायली सर. ठीक आहे, बाकीचे जॉईन व्हायचे पण ते 5 मिनिट. तोपर्यंत स्क्रीन शेअर करून कोणाला दाखवायचं असलं तर लेआउट खूप मेहनत दाखव. सो किती डेटा टाइप आहेत जावास्क्रिप्ट मध्ये दीप्ती? 3 कोणते कोणते? स्ट्रिंग, हा. येस. अनडिफाइंड, एक नल, ओके. ठीक आहे. बालाजी, हा सर. हा किती डेटा टाइप आहे जावास्क्रिप्ट मध्ये? ते एक स्ट्रिंग आहे सर. हा. नंबर, हा. स्पेशल कॅरेक्टर सर. ओके. पल्लवी, हाँ सर, how many data types we have in JavaScript? स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाइंड, नंबर. Undefined, number. आणखी कुठला राहिलाय? ओके ठीक आहे. दत्ता, कॉन्सोल कॉन्सोल कन्सोल कोण म्हणताय? मी म्हणतोय सर. कन्सोल डेटा टाइप नाही राव. कन्सोल म्हणजे आपण ते हे व्हॅल्यू आहे चेक सर. करायचे. व्हॅल्यू चेक करायचं. हो सर.
किती डेटा टाईप आहेत जावास्क्रिप्ट मध्ये? टोटल 5 आहे सर. कोणते कोणते? नंबर, स्ट्रिंग, हा. बुलियन, हम्म. अनडिफाईन Independent. आणि एक बहुतेक तर हे आहे सर ऑब्जेक्ट टाईप, जो स्वतःला ऑब्जेक्ट म्हणतो असं तो. हा, नल. नन स्वतः. ओके. अक्षय, किती डेटा टाईप आहेत जावास्क्रिप्ट मध्ये? तर टोटल एक प्रिमिटिव्हच्या आतमध्ये 5 टाइप्स आहेत. येस. त्याच्यामध्ये एक फर्स्ट आहे नंबर. हा ठीक आहे, बाकी आलं लक्षात. हा. तर मला हेच सांगायचं होतं की समजा तुम्हाला कोणी विचारलं हाऊ मेनी डेटा टाइप्स वी हॅव इन जावास्क्रिप्ट, तर आपण सांगितलं पाहिजे की द डेटा टाइप्स इन जावास्क्रिप्ट आर कॅटेगराइज इन 2 टाइप्स. येस राईट. वन इज प्रिमिटिव्ह. primitive, second is नॉन प्रिमिटिव्ह. non-primitive, or we also call them as object, or we also call them as methods. Right. So ह्या हिशोबानं यांना काय म्हणू शकतो? नॉन नॉन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट और नॉन रेफरन्स. राईट. म्हणजे सेशन मध्ये आपण चालू असताना बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ते मी 1-2 वेळेस सांगितलं, जास्त फोकस नाही केला होता की प्रिमिटिव्ह, नॉन ऑब्जेक्ट. तरी पण काय करत तुम्ही 3 वेळेस तर सांगितलं मी सेशन मध्ये, 3-4 वेळेस, की जावास्क्रिप्ट मध्ये जे डेटा टाइप्स आहेत ते बेसिकली 2 टाइप, प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. नॉन तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलं तर डायरेक्ट प्रिमिटिव्ह स्टार्ट करून नाही द्यायचं, कारण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आहेत ना जावास्क्रिप्ट मध्ये. येस. We have 2 main data types, that is primitive and non-primitive. In primitive, what we have? String, नंबर, बुलियन, अनडिफाइंड, नल. इन नॉन प्रिमिटिव्ह आपण बघायचं, आणखी आपण बघितलं नाही. राईट. बट Yes. हा क्वेश्चन आला तर काय सांगितलं पाहिजे? प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह 2 टाइप्स. प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह 2 टाइप आहेत डेटा टाइप. येस. राईट. येस. आता पुढच्या वेळेस विचारलं तर काय सांगणार? हे 5 डेटा टाइप. हा पहिल्या राऊंडचा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये 101% विचारला जाईल क्वेश्चन. आणि हे क्वेश्चन जर सांगण्यामध्ये आपण चुकलो तर आपण सेकंड राऊंडला कधीच नाही जाणार. राईट. येस. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा एखादा डिक्लेरेशन आहे, याला आपण काय म्हणतो? डिक्लेरेशन. आणि डिक्लेरेशन डिक्लेअर करण्यासाठी आपण कुठला वर्ड वापरतो? कुठला कीवर्ड वापरतो? व्हेअर कीवर्ड. तर व्हेअर कीवर्ड न आपण डिक्लेरेशन डिक्लेअर करतो म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? मेमरीवरती एक ब्लॉक काय होतो? रिझर्व्ह होतो ह्या नावानं. आणि याच्या पुढे जे असाइनमेंट आहे ना, याला असाइनमेंट म्हणतात. हे जे आहे हे डिक्लेरेशन आहे, आणि हे जे इक्वल टू आहे याला काय म्हणतात? असाइनमेंट. राईट. म्हणजे आपण ही व्हॅल्यू काय करतोय? ह्या ब्लॉक मध्ये स्टोअर करतोय, असाइन करतोय. राईट. येस. तर असं काही नाहीये. हा येस, की मी जर एखादं डिक्लेरेशन केलं व्हेरिएबल एक्स, तर त्याला लगेच व्हॅल्यू असाइन केली पाहिजे असं काही नाही. मी त्याला डिक्लेअर केलं आणि ठेवून दिलं, आणि थोड्या वेळात मला वाटतं की त्याची व्हॅल्यू चेंज करायची, तर मी काय म्हणणार? व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू 10. तर लाईन नंबर 52 पर्यंत याची व्हॅल्यू काय असेल? हो, हा सांग. अनडिफाईन.
आणि लाईन नंबर 52 च्या त्याची व्हॅल्यू काय असेल? 10 नंबर नाही, व्हॅल्यू म्हणतो मी, डेटा टाईप नाही म्हणतो. 10 10 Right? बरोबर आहे ना पल्लवी? डिफाईन काय असेल? अनडिफाईन्ड. आणि इथून याची व्हॅल्यू काय असेल? 10. राईट. आता हे कशामुळे होत आहे असं? आपण त्याला व्हॅल्यू असाइन केली नेक्स्ट लाईन मध्ये. येस. आता होतं काय माहित आहे, जावास्क्रिप्ट इंजिन ह्या लाईनला आला, कुठल्या 51 ला. तर तो अपवर्ड डायरेक्शन काय करत जाईल? एक्स ची व्हॅल्यू एक्स ला सर्च करत जाईल, एक्स ला शोधत जाईल. एक्स त्याला कुठं सापडला? इथं सापडला 52 ला. हा 50 ला अगोदर. है ना. तर एक्स तिथं सापडला, तर एक्स ला व्हॅल्यू काय तिथं? अनडिफाईन्ड. काहीच नाहीये, म्हणजेच काय असेल? अनडिफाईन्ड. राईट. येस. तर त्यामुळे तो इथं अनडिफाईन्ड प्रिंट करतो. नंतर जावास्क्रिप्ट इंजिन येत आला, जावास्क्रिप्ट इंजिन येत आला, त्याला वापस काय सापडलं? कन्सोल मध्ये आपल्याला काहीतरी डिक्लेरेशन काय करायचं? प्रिंट करायचं आहे. तर ह्या डिक्लेरेशनला तो वरती सर्च करत जाईल. तर हे डिक्लेरेशन त्याला कुठं सापडलं? आता सगळ्यात पहिल्यांदा इथून सर्च करत चालाय वरती अपवर्ड डायरेक्शन. तर तो सगळ्यात पहिल्यांदा कुठं सापडला त्याला? 50 ला. 52 ला. 52 ला सापडेल ना. हा. इथून आता हा निघाला वरती, तर इथं त्याला x इज इक्वल टू 10 सापडलं. येस सर. तर तो पुढे वरती जाणार नाही, वापस वरती सर्च करत जाणार नाही. जी लेटेस्ट अपडेटेड व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूला तो काय करेल? इथं प्रिंट करेल. पहिल्यांदा अनडिफाईन्ड आलं, आता 10 आले. येस सर. याच्यामध्ये काही डाऊट आहे कुणाला? नाईस. हेलो सर. हा. येस. हाँ सर, ऑन प्रिमिटिव का एक. सॉरी, आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो. हाँ सर, नॉन प्रिमिटिव का एक बार बता. नॉन प्रिमिटिव्ह. ओके. मतलब ये नीचे का ये. नहीं, क्वेश्चन नहीं समझा मैं. नॉन प्रिमिटिव डेटा है हाँ सर, ये जो एग्जांपल लिया ना आपने. ये वाला. हाँ एग्जांपल. ओके. सबसे पहले क्या किया मैंने? वेरिएबल एक्स डिक्लेयर किया है यहाँ पे. हेलो. हाँ. हाँ, तो इसको यहाँ पे कोई वैल्यू दे दी है मैंने? इसको कोई वैल्यू असाइन की है क्या? नहीं. नहीं. अब अगर कोई हम डिक्लेरेशन डिक्लेयर करते हैं और उसको वैल्यू असाइन नहीं करते, तो उसकी वैल्यू क्या होती है बाय डिफॉल्ट? अनडिफाइंड. राइट. अब 51 पे मैं क्या कर रहा हूँ? कंसोल में किसको प्रिंट कर रहा हूँ? एक्स को. राइट. अब एक्स को मैं यहाँ पे प्रिंट करूंगा तो जावास्क्रिप्ट इंजन हमारा कोड रीड करता है बेसिकली, है ना. जावास्क्रिप्ट इंजन ही है जिसकी वजह से हमारी जो जेएस फाइल है वो ब्राउजर में क्या करती है? चलती है. राइट. ब्राउजर को एक ही लैंग्वेज समझ में आती है, वो है जावास्क्रिप्ट. और वो क्यों समझ में आती है? बिकॉज एवरी ब्राउजर हैज इट्स ओन जावास्क्रिप्ट इंजन. राइट. हर ब्राउजर के पास उसका खुद का एक जावास्क्रिप्ट इंजन होता है. अब जावास्क्रिप्ट इंजन यहाँ पे आएगा console.log x पे, तो उसे क्या मिला? ये डिक्लेरेशन मिला. ये डिक्लेरेशन है ना x. यस सर. अब वो क्या करेगा? अपवर्ड डायरेक्शन में इसको सर्च करते जाएगा कि वेरिएबल x कहाँ पे है और उसकी वैल्यू क्या है. अब जैसे ही वो ऊपर आया एक लाइन, उसको क्या मिला? x मिला. देन उसे ये भी समझ में आया कि x को कोई वैल्यू यहाँ पे असाइन नहीं है, तो यहाँ पे वो प्रिंट करेगा अनडिफाइंड. बिकॉज हमने डिक्लेरेशन किया है बट उसको वैल्यू नहीं दी, तो उस केस में उस डिक्लेरेशन की वैल्यू अनडिफाइंड होती है और उस डिक्लेरेशन का डेटा टाइप भी क्या होता है? अनडिफाइंड होता है. ओके.
अब जावास्क्रिप्ट इंजन नीचे आता है, यहाँ पे उसने देखा कि x को हमने अपडेट किया है, x की वैल्यू क्या है अब 10 10 है। देन यहाँ पे आया जावास्क्रिप्ट इंजन, तो 53 पे उसे वापस से क्या मिला कि कंसोल नाम का कोई मेथड है, उसमें हम क्या प्रिंट कर रहे हैं x x। तो अपवर्ड डायरेक्शन में वो सर्च करते जाएगा, अपवर्ड डायरेक्शन में अब उसको x सबसे पहले कहाँ मिलेगा 52 वाले लाइन में 52 पे मिला। yes जैसे उसको यहाँ पे x मिला, वो ऊपर सर्च नहीं करेगा अब पुराने वाली वैल्यू, वो क्या करेगा जो लेटेस्ट अपडेटेड वैल्यू है इस डिक्लेरेशन की, उसी को क्या करेगा ये ले लेगा, राइट। क्योंकि इस लाइन तक x की वैल्यू, सॉरी इस लाइन तक x की वैल्यू अनडिफाइंड थी, बट यहाँ पे हमने x की वैल्यू चेंज की है, राइट। तो जो भी चेंज वैल्यू है वही मिलेगी, राइट। मानो हमारे फ्रिज में एक कंटेनर है ना, जिसमें हम फ्रूट्स रखते हैं, हमारा फ्रिज का एक कंटेनर है, वो डेडिकेटेड है, उसमें हम सिर्फ फ्रूट्स ही रखते हैं, कोई और चीज नहीं रखते। सबसे पहले जब हमने वो कंटेनर लाया फ्रिज में रखा, उसमें कुछ था नहीं था ना, एम्प्टी कंटेनर था। तो ये एम्प्टी कंटेनर है इस लाइन तक, और जब भी हम फ्रिज खोलेंगे तो वो हमें एम्प्टी दिखाई देगा। बट दूसरे दिन हमने क्या किया, कुछ फ्रूट्स लाके रखे, एप्पल्स लाके उसमें रखे, यहाँ पे हमने उसको उस कंटेनर को क्या किया, कुछ वैल्यू दे दी, उस कंटेनर में हमने कुछ स्टोर किया। अब उसके बाद जब भी मैं फ्रिज खोलूंगा तो उस कंटेनर में मुझे क्या मिलेगा, इस कंटेनर में मुझे क्या मिलेगा, एप्पल मिलेंगे, फ्रूट्स मिलेंगे, राइट। तो मैं अब जब कंटेनर ओपन कराऊं उस टाइम जो भी मुझे मिल रहा है वही मैं लिखूंगा ना कि कंटेनर में क्या है, एप्पल है। उसके पहले वाला मैं थोड़ी देखूंगा कि ये एम्प्टी था एक जमाने में, नहीं। जो भी लेटेस्ट अपडेटेड वैल्यू है वही हम क्या करेंगे, यूज करेंगे उस लाइन के नीचे। इस लाइन तक, इस टाइम तक क्या था, कंटेनर एम्प्टी था, कंटेनर वाज अनडिफाइंड। बट जैसे जावास्क्रिप्ट इंजन 52 पे आया, वहां पे उस एम्प्टी कंटेनर में हमने कुछ रख दिया है, कुछ वैल्यू पुट की है, इसलिए इस लाइन के बाद उसमें वैल्यू होगी 10। क्लियर है आप सबको? राहुल, राहुल, संगम, वैभव? हाँ सर हो सर ओके, ठीक है। सो अब तक हमने देखा कि हम डिक्लेयर भी कर सकते हैं और बाद में भी असाइन कर सकते हैं। बट जब मैं बाद में इसको असाइन कर रहा हूं, मैंने यहाँ पे वैर कीवर्ड रखा है क्या? नहीं नहीं है ना, क्योंकि मैंने एक बार डिक्लेयर किया है, राइट। तो उसको बार बार डिक्लेयर नहीं करूंगा, है ना। अगर मैं यहाँ पे अगर वैर कीवर्ड लिखता हूँ, उसका मतलब क्या हुआ, ये डिक्लेरेशन अलग हो गया, ये डिक्लेरेशन अलग हो गया, यस राइट। तो अगर मैं डबल वैर कीवर्ड लिखता हूँ तो ये पुराना वाला जो डिक्लेरेशन है वो हो जाएगा गार्बेज, यानी मेमोरी से चला जाएगा, और ये नया वाला क्या होगा, वहां पे आ जाएगा, राइट। बट यस मुझे पुराने वाले डिक्लेरेशन में क्या करना था, वैल्यू असाइन करना, वैल्यू असाइन करनी थी, इसलिए मैंने वैर कीवर्ड यूज नहीं किया है, राइट। अगर मैं यहाँ पे वैर कीवर्ड लिखता हूँ, मतलब ये क्या हो गया, और एक नया कंटेनर मैंने क्रिएट किया। जैसे हम वैर कीवर्ड लिखते हैं वैसे क्या होता है, मेमोरी पे एक नया कंटेनर क्रिएट होता है, बराबर ना। यस सर जैसे मैंने लाइन नंबर 50 पे, ये हमारी मेमोरी है, और 50 पे मैंने लिखा वैर एक्स, एक कंटेनर क्रिएट। अगर मैं वापस जाता हूं और यहाँ पे लिखता हूं वैर एक्स, तो इस केस में क्या होगा कि ये जो हमारा पुराना वाला एक्स है, ये क्या होगा, गार्बेज होगा, यस सर और वापस एक नया कंटेनर
क्रिएट होगा जिसकी वैल्यू मैंने एप्पल्स लाए और कल मैं जाके अगर कोई दूसरा फ्रूट लाता हूँ, है ना, वाटरमेलन लाता हूँ, तो ऐसा थोड़ी है कि मैं कंटेनर फेंक दूंगा पुराना वाला और फिर नया कंटेनर परचेस करूंगा, नहीं ना। सेम Nice. कंटेनर हम यूज करेंगे, है ना, जितने दिन चलेगा उतने दिन तक, राइट। Yes, sir. ठीक है, अब आगे आते हैं। सपोज मेरे पास वेरिएबल ग्रीट वन करके है एंड इसमें है वेरिएबल ग्रीट टू इज इक्वल टू हेलो वर्ड एंड अब मुझे करना क्या है, ये दोनों वर्ड को एक साथ लाना है। हेलो वर्ड, है ना, हम ऐसे थोड़ी लिखेंगे, पहले हेलो बोलेंगे बाद में दूसरे दिन वर्ड, ऐसा नहीं बोलेंगे ना, हम एक साथ ही बोलेंगे हेलो वर्ड, राइट। तो अब मैं क्या करता हूँ, वेरिएबल इज इक्वल टू, मुझे ये दो वर्ड जो है वो कहाँ पे चाहिए, इस डिक्लेरेशन में चाहिए। यानी ये जो दो डिक्लेरेशन है, ग्रीट वन एंड ग्रीट टू, इनकी वैल्यू मुझे कहाँ पे स्टोर करनी है, एक ग्रीटिंग के अंदर। इस ग्रीटिंग के अंदर, राइट। तो सिंपली मैं यहाँ पे लिखूंगा ग्रीट वन, ये एडिशन नहीं कर रहा है, ये प्लस साइन है, इसका मतलब ये एडिशन नहीं है, हाँ। बिकॉज एडिशन हमेशा किसकी होती है, नंबर नंबर की होती है। ये नंबर है क्या, नहीं। नहीं, है ना। तो इसको कहते हैं कॉन्कैट, है ना, हम ये कॉन्कैट कर रहे हैं, दो स्ट्रिंग को एक साथ अगर हम जोड़ रहे हैं तो उसको हम कहते हैं कॉन्कैट। और कॉन्कैट करने के लिए किस सिंबल का यूज करते हैं हम, प्लस। प्लस। प्लस, राइट। अब देखते हैं यहाँ पे कंसोल डॉट लॉग, आ गया हेलो वर्ड, बट यहाँ पे एक दिक्कत हो गई, क्या, स्पेस नहीं आला मदद। है ना, ये स्पेस नहीं है। अब यहाँ पे अगर मैं स्पेस बढ़ा दूंगा तो उसका कोई इम्पैक्ट होगा इस पे, नहीं, नहीं। है ना, बिकॉज ये बाहर वाली स्पेस कंसिडर नहीं करता। अगर मुझे अब यहाँ पे स्पेस चाहिए एक्चुअली, तो मैं करूंगा क्या, यहाँ पे और एक प्लस साइन डालूंगा, कॉन्टैक्ट करूंगा और इसके अंदर एक एम्प्टी स्पेस डालता हूँ। इसके और इसके बीच में मेरे को क्या चाहिए थी, स्पेस चाहिए थी, स्पेस। तो मैंने और एक यहाँ पे स्ट्रिंग क्या की, कॉन्कैट की इन दोनों के अंदर, और उसकी वैल्यू क्या है, एक एम्प्टी स्पेस, राइट। अब जाके देखते हैं आ गया प्रॉपर, यस। राइट। तो इसमें कोई डाउट, क्लियर है। यस सर। सर एक सर हाँ विचारू का एक? हाँ हाँ, यस। सर आता आपण जे HTML मध्ये ह्याच्यामध्ये जे आपण हे करतोय त्याचं इनपुट करताय, त्याचं आउटपुट जे देते ते कन्सोल मध्ये येते का? नाही नाही, ते आपल्यावर आहे ना, आपण कुठं वापरतो. सध्याला आपला दुसरा मेथडच माहित नाहीत, इथं UI वरती कसं राहायचं HTML मध्ये. म्हणून आपण काय करतोय, सगळ्यात सोपी जी मेथड आहे ती वापरतोय कन्सोल मध्ये आणण्याची. हे आपण इथं UI वरती पण बाइंड करू शकतो, राईट. आणखी बऱ्याच मेथड आहेत, पण आपण आता तर दुसरा तिसरा सेशन आहे ना जावास्क्रिप्टचा, तर जसं जसं माहिती होईल तसं तसं आपण बघू की त्याला ह्या व्हॅल्यूला आपण कुठं आणखी यूज करू शकतो, राइट. इसमें किसी को डाउट है, कोई डाउट इसमें? नहीं सर। क्लियर है? हो सर. हो सर. ओके. रुपेश? हो सर. ओके. कोमल? हो सर. दीप्ति, विशाखा, वैभव, संगम? हो सर. ओके. हो सर. ठीक है. ओके. इथे मी आणखी काही डिक्लेरेशन करतो आणि मला कोणीतरी सांगा. काहीतरी दुसरं नाव. कोलन सर, तिथं कोलन पाहिजे ना. ओके. कोलन पाहिजे. Maybe around 50. Visible.
करंट है। ठीक है, अब मेरे पास ये 4-5 डिक्लेरेशन है। अब इस डिक्लेरेशन का यूज करके मुझे कुछ प्रिंट करना है कंसोल में। मुझे क्या प्रिंट करना है कंसोल में? So there Tony Stark 50 years old, but also Iron. ये करना क्या है? मुझे कंसोल में प्रिंट करना है। बट कंसोल में प्रिंट करने के लिए ये जो पैराग्राफ है, ये पैराग्राफ ऐसा हार्ड कोडेड नहीं लिखना है। इसमें जो कुछ वैल्यू है, जैसे कि ये टोनी स्टार 50 आयरन मैन, ये कहाँ से लेना है मुझे? जे आपण ऑलरेडी डिक्लेअर केलं. ये Variable से. हाँ, हे जे डिक्लेअर केले व्हेरिएबल तिथून घ्यायचे. राईट? तर इथं मी म्हणतो नवीन डिक्लेरेशन व्हेरिएबल रिझल्ट इज इक्वल टू जे काही स्ट्रिंग मधल्या गोष्टी आहेत ते इथे मी टाईप करतो. हॅलो देअर आय एम. प्लस. आता हे जे टोनी आहे ते कुठून येते हो? ह्या डिक्लेरेशन मधून येणार आहे. यस सर. तो मैं यहाँ पे करूंगा उसको Plus. कॉन्कैट प्लस एफ नेम. प्लस ये जो स्टार्क है ये भी कहाँ से आ रहा है? एल नेम. नेम प्लस इसके बाद स्टार्क के बाद एक कॉमा स्पेस प्लस. यस ओल्ड सर फुल स्टॉप. हाँ यस. सर इसके सामने भी प्लस चाहिए ना? क्या सर 50 टाकू ना अगोदर. सर 50 भी आएंगे ना सर ये? अच्छा, यहाँ पे 50 भी चाहिए ना? सर हाँ तिथे अब कॉमाच्या नंतर कॉमा के बाद 50 चाहिए, तो इसको स्ट्रिंग को मैं यहाँ पे खत्म करता हूँ. हाँ राइट. एज घ्यावं लागेल सर. एज एज घ्यावं लागेल ना. हॅलो सर, एज घ्यावं लागेल सर. कॉमेंट हाँ. ओके. एज years old प्लस एंड अब स्ट्रिंग में आ गया ना सब. पीपल also ओल्ड call me प्लस प्लस आयरन मैन. निकनेम. ठीक है. अब इसमें कुछ गलतियां हो सकती है, बट हमें गलतियां करके ही सीखना है. तो गलतियां नहीं करेंगे तो समझ में नहीं आएगा कि क्या गलती हो सकती ते डबल कोट मध्ये कॉमा है. कुठं? इथे एच्या बाजूला सर. होईल ना. दिलं ना हे काय? गावा म्हणू शकत एचच्या आधी आहे ना कॉमा. बरोबर आहे ना? हो बरोबर. हो सर. ठीक आहे. त्याला काहीतरी रॅप करण्यासाठी आहे व्ह्यू. कंसोल बाबू. हेलो देयर. आई एम चंद्र. स्पेस पाहिजे होता. टोनी चंद्र स्पेस पाहिजे होता. ये स्पेस नहीं आया. देन एक कॉमा के बाद स्पेस चाहिए था, नहीं आया है. ये फुल स्टॉप के बाद स्पेस चाहिए, वो भी नहीं आया. एंड कॉल्ड मी के बाद यहाँ पे भी स्पेस चाहिए, वो भी नहीं आया. राइट. तो स्पेस का थोड़ा सा इशू हो गया. सबसे पहले स्पेस कहाँ पे चाहिए था? आई एम एंड टोनी के बाद. हाँ, आई एम एंड टोनी के अंदर स्पेस चाहिए, तो कहाँ पे दे दूं मैं स्पेस? रुपेश. हाँ सर. हाँ, मला एफ नेम आणि हे आय एम याच्या आतमध्ये स्पेस पाहिजे. तर कसं करणार? सर डबल कोलन देऊन हे प्लस प्लस डबल कोलन द्यायचं सर मला. असं ना? हाँ. प्लस. ठीक आहे. बरोबर ना? ओके ठीक आहे. बघू रिझल्ट. परफेक्ट. आय एम च्या स्पेस आला. आता टोनी स्टार्कच्या मध्ये स्पेस पाहिजे, तर वैभव कसं करशील?
हे जे दोन्ही आहे हा स्टाक आहे, ह्या दोन्हीच्या मध्ये स्पेस पाहिजे. ते फॅन एफ नेम आहे ना हम्म. तिथं प्लस प्लस अं, डबल कोड. अच्छा एफ नंतर स्पेस आणि डबल कोट असंच ना? हो आणखी प्लस. नाही बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. ओके परफेक्ट. आता ह्या कॉमाच्या नंतर स्पेस पाहिजे. कसं करणार कोमल? कॉमा आणि याच्या मध्ये स्पेस पाहिजे. हा येस. प्लस आणि इन्व्हर्टेड हे सर कॉमा 2. हा सिंगल कोट किंवा डबल कोट है ना? आहे. आणि ओल्डच्या नंतर हा जो फुल स्टॉप आहे त्याच्यानंतरही पाहिजे इथं फुल स्टॉपच्या नंतर. तर तर कसं आपण करणार? त्या एक कॉमाच्या मिनिट. नंतर अक्षय आपण चुका करत शिकणार आहे. तू काय म्हणतो मला लक्षात आलं. येस सर. ओके हा येस. राहुल सांग बरं. हे ओल्ड आणि पीपलच्या आतमध्ये स्पेस पाहिजे. कसं देणार? ओल्ड आणि स्पेस आहे तर प्लस आहे ना तिथं आणखीन एक प्लस घ्या. तिथं डबल स्लॅश ते काम सिंगल कोट किंवा डबल कोट है ना? ओके परफेक्ट. आता मी आणि आयरन मॅनच्या आतमध्ये पाहिजे राईट. ते मी आणि इथं पण एक स्पेस प्लस टाकू. हा प्लस आणि डबल कॉमा ते आणखीन एक देणार ना? ओके आला परफेक्ट. ते माझं नेटवर्क स्लो वाटते आवाज कमी म्हणजे तिकडून ठीक आहे आलाय. बट याच्यामध्ये आपण काय केले थोडेसे जास्त एफर्ट टाकले गरज नसताना है ना? म्हणजे एखादं काम समजा 100 रुपये मध्ये होत असेल आणि तेच काम जर समजा तुम्ही 200 रुपये राऊंड केलं तर त्याला इफिशियंट बनता येईल का? नाही ना. Right? तर आता इथं जे तुम्ही स्पेस टाकलाय मला काय वाटतंय हा स्पेस मी जर इथून काढला आणि ह्या आयएमच्या जर स्पेस आहे तर चालणार नाही का? चालते. चालेल की बरोबर. आला सेम रिझल्ट आलाय. हो सेम इथं जे कॉमर्सच्या नंतर इथं एक टाकलाय तुम्ही याला इथून काढून टाकलं आणि कॉमर्सच्या नंतर इथं स्पेस दिला मी. येते सिमिलरली इथं पण ना इथे जे टाकलंय इथे फक्त एक प्लस टाकला आणि इथं फुल स्टॉपच्या नंतर स्पेस दिला. वर्क होत आहे. आणि लास्ट इथं पण एक स्पेस टाकलाय ज्याची गरज नव्हती बेसिकली. इथं स्पेस दिला तरी ते काम झालं असतं. राईट. बरोबर आहे ना? येस सर. बरोबर. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर. सर विचारू का थोडं? आलं मला ते हा. स्पेस घ्यायचं कळालं मला. आता वरती व्हीआर मध्ये आपण ते एफ नेम घेतलं सगळं वरती आपण हे केलं नंतर आपण व्हीआर रिझल्ट मध्ये आपण हॅलो देअर आय एम ते डायरेक्ट नंतर एफ नेम मध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये आपण एज घेतलं. एज मध्ये डायरेक्ट तिथं आपण जेव्हा रिझल्ट पाहतोय तेव्हा 50 डायरेक्ट तिकडे दाखवतोय एका लाईनीमध्ये. ते कसं थोडस मला तिथं कळलं नाही. एका लाईन म्हणजे नाही कळलं मला. कन्सोल मध्ये असं सांगतो मी तुम्हाला. हा इथं हॅलो देअर आय एम टेनिस टेकी आणि 50 years old पीपल ऑल्सो कॉल्ड. हे जे भेटले ना ते कसं म्हणजे तिकडं कसं आलं तिकडून इकडं कसं आलं? ते हे जे मेथड आहे ना आपण जेव्हा कन्सोल मध्ये काही टाकतो कन्सोल लॉग मध्ये इथं काही टाकतो ना तर ते ऑटोमॅटिकली इथं दिसतं. ते ब्राउझरला माहिती आहे की एखादी गोष्ट जर समजा तुम्ही कन्सोल लॉग मध्ये टाकली तर त्याला कुठं शो करायचं? ह्या कन्सोल टॅब मध्ये नेटवर्क आपला जो डेव्हलपर टूल म्हणतो आपण याला. आपण जे असं राईट क्लिक करून काढतो ना इन्स्पेक्ट करून
राईट. याला म्हणतो आपण डेव्हलपर टूल. ह्या डेव्हलपर टूल मधला कन्सोल जो आहे तिथं ती व्हॅल्यू दिसते. हो, दिसते ब्राउझर सर. हा पण आपण yes. तिकडं याचे जा सर HTML ला. हॅलो हा तर सर इथं तो आपण म्हणत ते आहे की हा 50 एफ नेम लिहिलाय त्याच्या तिथं कन्सोल मध्ये तो दिसत आहे आपला आयरन मॅन टोनी स्टार्क नाही का, हा तो कसा अच्छा. आलाय म्हणतो तो. हा हे एफ नेम स्ट्रिंग हा. आहे का नाही नाही डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशन आहे. हा राईट. आता जावास्क्रिप्ट इंजिन काय करेल, ह्या लाईनला येईल 69 ला, राईट. हा. तर तो हा पहिल्यांदा बघल हे कुठला हे काय डबल कोट आहे म्हणजेच काय असेल, स्ट्रिंग आहे स्ट्रिंग असेल. हा है ना. मग तो त्याला जसंच्या तसं प्रिंट करत स्ट्रिंग असल्यामुळे. प्लसच्या आता तो एफ नेम असेल. एफ नेमला सिंगल कोट किंवा डबल कोट आहे का, नाही आहे. नाही आहे. म्हणजे तो त्याला काय म्हणेल, हे डिक्लेरेशन आहे समजा. मग ह्या डिक्लेरेशनची व्हॅल्यू तो कुठं सर्च करत जाईल, वरच्या डायरेक्शनला. ती व्हॅल्यू त्याला कुठं सापडली, 62 ला सापडली, टोनी. मग ती टोनी व्हॅल्यू तो घेऊन आला, 69 ला त्याला टोनी टाकलं. याच्यानंतर हे स्ट्रिंग आहे, ते स्ट्रिंग त्याला प्रिंट केलं. प्लसच्या त्याला वापस काय सापडला आणखी, एल नेम नावाचं डिक्लेरेशन आहे. आणि हे डिक्लेरेशन कशावर नाही, कारण याला सिंगल कोट किंवा डबल कोट नाहीये, म्हणजेच हे काय डिक्लेरेशन असणार आहे. मग त्या डिक्लेरेशनला तो काय करेल, वापस इथं सर्च करेल, इथून तो व्हॅल्यू घेऊन आला, तो इथं प्रिंट करेल. आणि अशा प्रकारे आता एज पण काय डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन आलं की तो वरती सर्च करत जाईल व्हॅल्यू, तो व्हॅल्यू घेऊन येईल, इथं पुट करेल. हे सिंगल कोट किंवा डबल कोट आहे, म्हणजेच हे काय स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. तर हे जसं तसं प्रिंट करेल. ही पण स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, तर ही पण जसं तसं प्रिंट करेल. निकनेम डिक्लेरेशन आहे, तर डिक्लेरेशनला डिक्लेरेशन आहे ते 65 लाईन आणि चुकून जर समजा तुम्ही याला असं म्हटलं तर तो ह्याला डिक्लेरेशन समजणार नाही. काय समजणार आता, तो स्ट्रिंग समजेल, स्ट्रिंग समजेल आणि तो निकनेमच प्रिंट करेल. हा पीपल आल्सो कॉल मी निकनेम. हॅलो. म्हणून डिक्लेरेशनला सिंगल कोट किंवा डबल कोट चुकून पण नाही टाकायचं, नाही तर मग त्याची व्हॅल्यू काय होऊन जाते, ती व्हॅल्यू निघून जाते जी पाहिजे ती. अच्छा अच्छा. येस सर, कळालं. प्लस आहे. मागे पुढे स्पेस पाहिजे का, कुणाच्या प्लस प्लस नाही नाही, ते तुम्ही द्या ना, द्या, काही फरक नाही पडत. ते बाहेरच्या स्पेसला तो काहीच कन्सिडर नाही करत. हे आपणास वाचायला सोपं जातं त्यासाठी मी स्पेस दिलाय. या स्पेसला तो काहीच कन्सिडर नाही करत. सर तिथे जे पीपलचा अगोदर प्लस आहे ते कशासाठी सर? यस, त्याची पण गरज नाही ना. हा असे टाकू शकलो असतो आपण, Yes. बरोबर ना. हो कारण सर. स्ट्रिंगच आहे ना कंटिन्यू. हो स्ट्रिंग प्लस टाकायची काय गरज आहे, राईट. हो सर. हो बरोबर. Yes. तर याला म्हणतात स्ट्रिंग इंटरपोलेशन. याला काय म्हणतात, हॅलो. हा नाही सर, आवाज येते की नाही म्हटलं. तर याला काय म्हणतात, स्ट्रिंग इंटरपोलेशन, राईट. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, काही हार्ड कोडेड स्ट्रिंग, जसं की इथं मी टाइप केलं, याला टाइप जे करतो ना मी त्याला म्हणतो हार्ड कोडेड. ये जो मैंने यहाँ पे टाइप किया है, हेलो देयर आई एम, मैंने टाइप किया है खुद से. जो भी इस डबल कोट के अंदर आता है ये मैंने खुद से टाइप किया है. बट एफ नेम, एल नेम, एज और निक नेम, इनकी वैल्यू कहाँ से आ रही है, कहीं ऊपर से आ रही है, डिक्लेरेशन से, Already declared. है ना. तो ये जब हम स्ट्रिंग और डिक्लेरेशन को एक साथ लिखते हैं, कॉन्कैट करते हैं, ये प्लस का मतलब क्या है, वी आर कॉन्कैटिनेटिंग स्ट्रिंग एंड डिक्लेरेशन. Declaration. तो इसको कहते हैं स्ट्रिंग इंटरपोलेशन, राइट. अब यही स्ट्रिंग इंटरपोलेशन यूज होता है कि जब हमें डेटा आता है डेटाबेस से, और उससे हम क्या करेंगे, एचटीएमएल क्रिएट करेंगे. जैसे कि मैंने फ्लिपकार्ट का एग्जांपल बताया था कल के या परसों के सेशन में. हमें एक रो क्रिएट करेंगे और उसको रिपीट एंड रिपीट क्या करेंगे, इटरेट करेंगे, जितने भी हमारे पास मोबाइल का डेटा आएगा. तो ये सारी चीजें करने के लिए इसका ही यूज होता है, स्ट्रिंग इंटरपोलेशन का. सो ये समझ में आना बहुत जरूरी है, और समझने के लिए हमें इसके 10 एग्जाम्पल बनाने हैं. और 10 एग्जाम्पल ऐसे छोटे वाले नहीं, जैसे मैंने एक पैराग्राफ बनाया है ना, राइट. मैं थोड़ा आलसी आदमी हूँ, मैंने छोटा ये लिया एग्जाम्पल लिया. तो आपको कम से कम एक एग्जाम्पल 3-4 लाइन का होना चाहिए, है ना, जिसमें 3-4 कम से कम सेंटेंस हो, राइट. Yes, sir. ओके. तो
उसमें कम से कम 10 डिक्लेरेशंस हो और बाकी स्ट्रिंग आपको कॉन्केट करना है। ये आपका होमवर्क है। ऐसे 10 एग्जांपल बनाने हैं स्ट्रिंग इंटरपोलेशन से। समजला टास्क सगळ्यांना? हो सर. राईट. तर असे 10 एक्झाम्पल बनायचे, कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपण स्ट्रिंग इंटरप्रिटेशन करायला शिकलं तरच आपण ह्याच्यामध्ये एचटीएमएल क्रिएट करायला शिकू उद्या जाऊन. येस सर. ओके. कारण स्ट्रिंग इंटरप्रिटेशनचाच उपयोग होतो डायनामिक एचटीएमएल क्रिएट करण्यासाठी, म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये एचटीएमएल क्रिएट करण्यासाठी. ठीक है, सो स्ट्रिंग इंटरप्रिटेशन हो गया. इसके बाद एक पॉइंट है, हाँ यस, question of data type. Suppose variable x is equal to John है, then variable y is equal to, आवाज येतो ना माझा? हो सर. हो. अब मुझे ये बताओ, अगर इसकी वैल्यू और इसका डेटा टाइप अगर प्रिंट करना है कंसोल में, तो संगम मी काय करणार? मला ह्या एक्सची व्हॅल्यू आणि ह्याचा डेटा टाइप प्रिंट करायचा कंसोल मध्ये. console.log ब्रॅकेट त्यामध्ये सर x प्लस वाय. नाही, x प्लस वाय करायची काय गरज आहे? मला फक्त x ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. x ची व्हॅल्यू सर टाइप टाइप ऑफ x स्पेस ना, हो. x. त्याची व्हॅल्यू प्रिंट करायचं असेल तर प्लस सर सॉरी कॅपच्या इकडे x घाला लागेल, कॉमा करा. इथे x टाकू का? हा x आणि ते कॉमा घ्या की. कॉमा. माझं एखाद्या डिक्लेरेशनची व्हॅल्यू पाहिजे तर त्या डिक्लेरेशनचं नाव टाकणार मी डायरेक्टली एक्स मध्ये, आणि त्याचा टाइप चेक करायचा आहे तर टाइप ऑफ वर्ड वापरणार. राईट. सो ब्राउझर मध्ये बघू, टाइप को जॉन आलं व्हॅल्यू टाकायची काय आणि टाइप ऑफ स्ट्रिंग काय स्ट्रिंग आलाय. राईट. कालचं होमवर्कचे टास्क नाही केले. ठीक आहे. आता मी काय केलं, व्हेरिएबल, अच्छा मला आणखी काय करायचं, वायचं व्हॅल्यू आणि वायचं टाइप चेक करायचं आहे. कसं करणार हो? console.log console.log ब्रॅकेट y y डॉट y स्पेस डॉट नाही राव, कॉमा कॉमा टाइप ऑफ टाइप ऑफ स्पेस y. तर ह्याची व्हॅल्यू 33 आहे आणि याचा टाइप काय? नंबर आहे. ठीक आहे. व्हेरिएबल z इज इक्वल टू, मी काय केलं, हे x प्लस वाय म्हटलं, म्हणजे काय केलं, कॉन्कॅट केलं x प्लस वाय, x आणि y ला. बरोबर ना? बरोबर. console.log मी z ची व्हॅल्यू प्रिंट केली आणि z चा टाइप पण प्रिंट करतो, टाइप ऑफ z. अच्छा, x आता z ची व्हॅल्यू काय येईल अभिषेक? हॅलो अभिषेक. हॅलो सर. हा, z ची व्हॅल्यू काय येईल? झेडची व्हॅल्यू सर x प्लस वाय नसं जॉन 33. जॉन 33. आणि टाइप ऑफ z काय येईल? टाइप ऑफ स्ट्रिंग. अच्छा, स्ट्रिंग येईल. नाही बाकी हा स्ट्रिंग येईल सर. कसं काय स्ट्रिंग येईल? कारण आता झेड मध्ये 2 डेटा टाइप आहेत, एक आहे एक्स आणि एक आहे वाय. एक्स चा डेटा टाइप आहे स्ट्रिंग, वाय चा आहे नंबर, है ना? कन्फ्युजन आहे ना? ठीक आहे, बघू आपण ब्राउझर मध्ये. स्ट्रिंग
स्ट्रिंगच आलाय. स्ट्रिंग कसं काय आलं हो? सर तिथं अल्फा न्यूमेरिकल आहेत ना सर. अल्फा न्यूमेरिकल मध्ये अल्फाबेटिकल नंबर आणि कोड. ओके, अल्फा न्यूमेरिक आहे ना, त्याच्यामुळे हे काय झालं, स्ट्रिंग झालं. बट बेसिकली होतं काय इथं, जेव्हा आपण दोन डेटा टाईप कॉन्कॅट करतो, दोन डेटा टाईप काय करतो, ऍड करतो, तर जावास्क्रिप्ट इंजिन ट्राय करतं. आता आधी इथं काय करणार, एक्स काय स्ट्रिंग आहे, वाय नंबर आहे, राईट. तर समजा ह्या एक्स ला नंबर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, जॉनला मी नंबर मध्ये कन्वर्ट करायचा आहे, करू शकतो का? नाही. ना, जॉनला आपण नंबर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. जे आपले नॅचरल नंबर आहेत, रिअल नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये जॉन नावाचा नंबर येतोय का कुठं? नाही सर. नाही येत, है ना. त्यामुळे आपण त्या जॉनला नंबर मध्ये कन्वर्ट करू शकत नाही, आपण म्हणण्यापेक्षा जावास्क्रिप्ट इंजिन. बट हा जो 33 नंबर आहे, ह्या 33 नंबरला आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो का? हो सर. येस सर. कसं? कशामध्ये म्हणलं? 33 ला स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग मध्ये करू शकतो की ते डबल कोड मध्ये. यस, याला जर मी असं केलं तर काय झालं, तो स्ट्रिंग झाला, हो सर. राईट. तर जावास्क्रिप्ट इंजिन पण काय करतं, एक्झॅक्टली सेम करतं. ह्या दोन्ही पैकी एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतात. तर याला एक गोष्ट लक्षात आली की वी कॅन नॉट कन्वर्ट स्ट्रिंग इंटू, म्हणजे वी कॅन नॉट कन्वर्ट जॉन इंटू नंबर, बट वी कॅन कन्वर्ट दिस नंबर इंटू दिस 33 इंटू स्ट्रिंग. तर त्यांना ह्या 33 ला काय केलं, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. आणि हे जे ऑटोमॅटिक डेटा टाईप आहे, डेटा टाईप चेंज आहे ना, ह्याच प्रोसेसला म्हणतात पोर्शन. पोर्शन ऑफ डेटा टाईप. पोर्शन ऑफ डेटा टाईप म्हणजे काय, द कन्वर्जन ऑफ डेटा, conversion of type. Another is called as portion. ना, हे आपण केले का डेटा टाईप याचं चेंज? नाही. नाही, ते ऑटोमॅटिकली झालंय, ब्राउझर इंजिन न केलंय. आणि जेव्हा ब्राउझर इंजिन किंवा ऑटोमॅटिकली हे डेटा टाईप कन्वर्जन होतं, आपण जेव्हा कॉन्कॅट करतो स्ट्रिंग, तर त्या प्रोसेसला म्हणतात पोर्शन. पोर्शन ऑफ डेटा टाईप. पोर्शन ऑफ डेटा टाईप म्हणजे काय, द ऑटोमॅटिक कन्वर्जन ऑफ वन डेटा टाईप इंटू अनदर डेटा टाईप इज कॉल्ड एज पोर्शन. याच्यामध्ये काय डाऊट आहे? नो सर. ओके, क्लिअर आहे? दीप्ती, दीपक, गजानन, येस सर. कोमल, येस सर. विशाखा, हा सर. ओके, क्लिअर आहे ना? हा. ठीक आहे. Then suppose variable t is equal to 10, variable q is equal to r is equal to t plus right. तर ठीक आहे. आता आपल्याकडे दोन डिक्लेरेशन्स आहेत, p आणि q. आपण त्यांना काय करतोय, कॉन्कॅट करतोय. तर p चा टाईप काय? नंबर. आणि क्यू चा टाईप काय? स्ट्रिंग. स्ट्रिंग. कोण म्हणते राव? बुलियन आहे सर. बुलियन आहे ना? नाहीच ना तिथे. ओके, बुलियन आहे. तर नंबरला बुलियन मध्ये कन्वर्ट करू शकतो का आपण? नाही, कारण नंबरला ऑलरेडी बुलियन मध्ये फक्त दोनच व्हॅल्यू आहेत, वन इज फॉल्स, राईट. तर आपण त्याला दुसरी तिसरी व्हॅल्यू आणू शकत नाही, है ना. तर नंबरला तर आपण ट्रू मध्ये कन्वर्ट करू शकत नाही किंवा फॉल्स मध्ये. बट बुलियनला नंबर मध्ये कन्वर्ट करता येते का हो? नाही सर, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करता येतं. करू शकत नाही. अच्छा, स्ट्रिंग मध्ये ठीक करू आहे. शकतो. ऍक्च्युली बुलियनला नंबर मध्ये कन्वर्ट करता येतं. जे ट्रू आहे ते 1 न रिप्रेझेंट करतात आणि जे फॉल्स आहे ते 0 न रिप्रेझेंट करतात, राईट. बुलियन व्हॅल्यू काय असतात, जे ट्रू आणि फॉल्स आहेत त्याला 1 आणि 0 न रिप्रेझेंट करतो आपण जनरली, राईट. जे बायनरी आहे, कम्प्युटरची लँग्वेज आहे, ते फक्त 2च डिजिट मध्ये आहे. कुठल्या? 1 आणि 0, है ना. ते 1 आणि 0 ची सिरीज असते बायनरी मध्ये.
हो, sir. ट्रू आणि फॉल्सला आपण 1 आणि 0 मध्ये कन्वर्ट करू शकतो. किंवा तुम्ही जर 12वीला लॉजिक नावाचा चॅप्टर जर स्टडी केला असेल, मॅथ मध्ये होता बघा, राईट, तर तिथं अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर वगैरे स्टडी करताना तुम्ही ट्रू आणि फॉल्सच्या ऐवजी कुठल्या व्हॅल्यू घेत होता? 1 आणि 0. बेसिकली 1 आणि 0 म्हणजे काय होतं? ते ट्रू आणि फॉल्स होते. तर हे जावास्क्रिप्ट इंजिनला माहिती आहे. जावास्क्रिप्ट इंजिन नोज दॅट वी कॅन कन्वर्ट बुलियन्स इनटू नंबर, राईट. तर सगळ्यात पहिल्यांदा तो प्रयत्न करेल की नंबरला बुलियन मध्ये कन्वर्ट करता येते का? नाही. ठीक आहे, नाही करता येत, नो वरीज. बट बुलियनला नंबर मध्ये कन्वर्ट करता येते का? येस, है ना, येस येस. राईट. तर आता इथं कन्सोल मध्ये काय येईल रिझल्ट? येस तुल से. हा येस रुपेश, नंबर येईल सर. काय येईल? नंबर काय राहील? आन्सर 11 येईल. हो. कारण हा 10 आहे आणि टूला त्याने कशामध्ये कन्वर्ट केलं? 1 मध्ये. 1 मध्ये. 1 मध्ये. हो. कन्सोल लॉग. हे मला एक शॉर्टकट लिहायची पद्धत आहे, ती तुम्हाला सांगितली नाही. काय 11 Yes. नंबर. तर ह्या केस मध्ये जे पोर्शन झाले ते पोर्शन कोणाचं झालंय? बुलियन. बुलियन. है ना, बुलियनचं, त्या क्यूचं झालेलं आहे. तर त्या बुलियनला त्याने कशामध्ये कन्वर्ट केलंय? नंबर मध्ये. ओके, तर याच्यामध्ये काय डाऊट आहे? तर तिथं फॉल्स घेतलं तर 10 राहील का 11 होईल? फॉल्स घेतलं तर 10 राहील ना. फॉल्सची व्हॅल्यू काय? 0 आहे. 0. तर 0 मध्ये कशामध्ये जर 0 ऍड केलं तर काय होईल? 10 होईल. 0च राहील, राईट. बट आता मी जर समजा इथं काय म्हणलं, गुणाकार केला, हा सर. राहील व्हॅल्यू 10. 10 into 1 10 येईल. बट इथं जर मी म्हटलं फॉल्स, 10 into 0. काय ते व्हॅल्यू? 0. ओके, सो याच्यामध्ये काय डाऊट आहे पोर्शन मध्ये? सर व्हॅल्यू आपली मायनस चालू शकते का सर? हा, चालू शकते की, नो प्रॉब्लेम. -10 + 1 काय ते व्हॅल्यू? -9. -9. ठीक आहे. हो सर. ओके, आता इथं मी म्हणलं व्हेरिएबल z and variable is equal to x plus y plus z. अच्छा, बालाजी याचा रिझल्ट काय येईल कन्सोल मध्ये? पुन्हा लांब फॉर्म लिहा सर. हॅलो बालाजी, हा सर. हा, याचा रिझल्ट काय येईल? x and x y and this. ओके, ठीक आहे. दत्ता 33 आहे सर. दत्ता पण नाहीये. वैभव हा सर. हा, याचं काय येईल आन्सर? हॅलो वैभव, हा सर. आवाज येतो जॉन ना माझा? 33. हा, हो yes. सर येतोय. हा, जॉन 33. इथं 3 कॉन्कॅट घेतो ना आपण, हा सर. x y z. जॉन 33 कसं येईल? काही एक्स्ट्रा ऍड होणार नाही का याचं? याला व्हॅल्यू नाही, काय ऍड नाही होणार? व्हॅल्यूज नाही ना सर त्याला. ओके, तर मी सांगू का? मी ट्राय करतो. हा येस राहुल. हा सर, जॉन हे स्ट्रिंग आहे सर. ओके, स्ट्रिंगची किंमत तर घेऊ शकत नाही. स्ट्रिंग मध्ये घेऊ शकत नाही.
वायच्या जागी इको इको कशामुळे येतोय? ठीक आहे. हा. हा तर वायच्या जागी आपण प्लस ऍड केल्यामुळे 34 होईल आणि झेडची आपण व्हॅल्यू दिली नाही, तर त्याचा आन्सर आहे सर 34. त्याचा आन्सर काय येईल? 34 सर. 34. 34 कसं काय? जॉन स्ट्रिंग आहे ना, हा, त्याला एक string मध्ये आहे, कन्वर्ट कसं? 33 स्ट्रिंग मध्ये असेल ना, प्लस मध्ये केलं ना सर. असं होईल ना. जॉन अनडिफाईंड सॉरी सर, अनडिफाईंड आहे बरोबर. 33 होईल. जॉन 33 आहे बरोबर. ओके, याच्यामध्ये आणखी काही ऍड करायचं कोणाला? आता कोणतरी Undefined. सांगतोय. येस, अनडिफाईन्ड. इथं अनडिफाईंड ऍड होईल है ना, अनडिफाईंड. कारण आपण एखादं डिक्लेरेशन केलं, डिक्लेअर त्याला व्हॅल्यू नाही दिलं तर त्याची व्हॅल्यू काय असते? अनडिफाईन्ड असते सर. अनडिफाईंड असते. ती पण याच्यामध्ये ऍड होईल. काय केलंय तुम्ही गडबड? ओके, झेड नावाचं वरती कुठं डिक्लेरेशन आहे, त्याची व्हॅल्यू तो घेऊन हो येतो सर, खाली. तेच जडचं वरचं व्हॅल्यू घेत नाही का तू? हा, ते यस टाकतो. Yes. जॉन 33 अनडिफाईंड. आणि याचा डेटा टाइप काय असेल? स्ट्रिंग. स्ट्रिंग असेल. परफेक्ट, कारण इथे पहिली स्ट्रिंग आहे. हो सर. नंबर पण स्ट्रिंग मध्ये होईल आणि अनडिफाईंड पण काय होईल? स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होईल. टाइप ऑफ याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर, नाही. क्लिअर आहे? येस सर. ओके, सो तुम्हाला आता काय करायचं आहे की जसं मी आता 2 एक्झाम्पल घेतले, स्ट्रिंग आणि नंबरचं, राईट. एक एक्झाम्पल घेतलं, तसं तुम्हाला स्ट्रिंग आणि बुलियन, स्ट्रिंग आणि अनडिफाईंड, स्ट्रिंग आणि नल असं एक एक्झाम्पल बनवायचं आहे, राईट. मी स्ट्रिंग आणि नंबरचं घेतलंय, तसंच तुम्हाला स्ट्रिंग आणि बुलियन, स्ट्रिंग आणि नल, स्ट्रिंग आणि अनडिफाईंड याला कॉन्कॅट करायचा आहे. त्याचा रिझल्ट काय येते बघायचा आहे, त्याचा डेटा टाइप चेक करायचा आहे, तसं राईट. तसंच एक्स घेतलं तर काय होईल सर? काय म्हटलं? म्हणजे आवाज येत नाही राव. एक्स प्लस वायच्या जागी सर वाय प्लस एक्स घेतलं तर रिव्हर्ट मध्ये इथं एक्स प्लस वायच्या ऐवजी वाय प्लस एक्स घेतलं तर काय होईल? कोण सांगतंय? 33 जॉन. उलट होईल फक्त, बाकी काय नाही. ज्या सिक्वेन्सला आपण ऍड करतोय त्या सिक्वेन्सला आन्सर येईल. राईटला होईल सर तो. लाईन नंबर 87 ला बघा. थर्टी जॉन. काय आलं? 33 जॉन आलं. आपण ज्या ऑर्डरनं ऍड करू त्या ऑर्डरनंच ते दिसत जाईल. ओके, ठीक आहे. सो तुम्हाला असे सगळे एक्झाम्पल बनवायचे आहेत. जसं स्ट्रिंग सोबत बाकीचे 4 डेटा टाइप ऍड करायचे, राईट. स्ट्रिंग सोबत मी नंबर केलाय, तसं तुम्हाला स्ट्रिंग नंबरचंही करायचं आहे आणि बाकीचे उरलेले डेटा टाइप बुलियन, अनडिफाईंड, नल. तसंच नंबर सोबत पण बुलियन, अनडिफाईंड, नल आणि स्ट्रिंग ऍड करून बघायचं. असे सगळे डेटा टाइप एकमेकांसोबत काय करायचे, कॉन्कॅट करायचे आणि त्याचा येणारा डेटा टाइप आणि त्याचा रिझल्ट काय येतो हे चेक करायचं कन्सोल मध्ये. राईट, असे 20-25 एक्झाम्पल होतील तुमचे. तर हे तुम्हाला आजच्या आजच पाठवून द्यायचं आहे, राईट. कालचे टास्क पण फक्त 5 का 6 जणांचे टास्क आले, बाकीच्यांचे नाही आले. सर मी करतो. तर मी मेल केलाय सर, मी पीडीएफ सेंड करतो. पीडीएफ तुम्ही ग्रुपवर टाकत जा. येस. आणि पीडीएफ मेल मेल आणि मेल करताना आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जावास्क्रिप्टचे टास्क जेव्हा मेल कोडपेन ह्या साईट वरती जायचं, तिथं अकाउंट ओपन करायचं, सिंपल आहे. ईमेल आयडी पासवर्ड टाकायचं
अकाउंट क्रिएट होईल तुमचा. राईट. स्लो का चाललंय. अच्छा, मी लॉग इन आहे ऑलरेडी है ना. इथं लॉग आउट येतं म्हणजे काय, मी लॉग इन आहे. राईट. तर पेनला क्लिक केल्यानंतर काय होईल, एक नवीन विंडो येईल. राईट. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतील तुमच्याकडे, 3 ऑप्शन. नेट फार स्लो चाललंय. आवाज येतो ना माझा? येस सर. हो सर. हॅलो. येतो सर आवाज. आवाज येतोय. CSS आणि जावास्क्रिप्ट 3 गोष्टी दिसत आहेत तिथं. येस सर. लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर कोण पेन म्हणायचं आणि इथं तुम्ही जे टायटल आहे, राईट, इथं टायटल आहे. तर बेसिकली आता इथं कशाचा कोड लिहितोय आपण, पोर्शन ना, JS मध्ये पोर्शन. सो ERCION पोर्शन बाय रवी किरण. कळणार कसं लिंक कुणाची आहे ना. आणि त्याच्यानंतर इथं जो काही सगळा कोड आहे, Ctrl+A Ctrl+C म्हणायचं, इथं आणून पेस्ट करायचं जावास्क्रिप्ट मध्ये. पेस्ट केला. इथं कन्सोल आहे, याला ओपन केलं. त्या कन्सोल मध्ये गेलो, काहीतरी एरर आहे. ठीक आहे, इथं कुठंतरी काहीतरी एरर आहे. अच्छा, काय टाकलंय, कुठला टाकला कोड, स्क्रिप्टच्या आतमधला टाकला पाहिजे होता. मी काय केलंय, पूर्ण HTML टाकून दिलं. HTML टाकायचं नाही, फक्त स्क्रिप्टच्या आतमधला जो कोड आहे तेवढाच कॉपी करायचा आणि तो टाकायचा इथं. सेव्ह केलं. आता इथं आलो मी, इथे येऊन कन्सोल म्हटलं. वेळ घेतो. हा, आल्या सगळ्या गोष्टी. येस सर. राईट. आणि नंतर त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, तुम्हाला एक मेल ठेवायचा. त्या मेल मध्ये हे लिंक पाठवून द्यायची. आता समजा जर ही चार्ट सेक्शन मध्ये तुम्हाला लिंक पाठवली तर माझा पूर्ण कोड तुम्हाला दिसेल. तर फोल्डर करायचं, पण ते तुमच्या लोकल साठी, राईट. बट कोड पाठवणार काय करायचं, फक्त जावास्क्रिप्टचा जो स्क्रिप्ट मधला कोड आहे तो उचलायचा, इथं JS मध्ये टाकायचं आणि ह्या लिंकला प्रॉपर नाव द्यायचं. आता कळणारच नाही कोण पाठवलंय, हा, त्याला प्रॉपर नाव द्यायचं. पोर्शन बाय रवी किरण असं. ठीक आहे. येस सर. याचा फायदा काय होतो तुम्हाला, तुमचं जे तुम्ही जेवढा कोड करताय ते ऑनलाईन पण अवेलेबल असतं. म्हणजे तुमच्याकडे लिंक आहे, तुम्ही मोबाईलवर घेऊन बसलाय, समजा प्रवास करताय, कोड चेक करायचा आहे, का लिहिलं होता, डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, ही लिंक ओपन केली, तुम्हाला पूर्ण कोड वाचायला मिळतो. बरोबर. एवढं मेहनत घेणं कोणी बी काय म्हटलं. हॅलो. पाठवायचा कसा, ही लिंक पाठवून द्यायची फक्त मेल मध्ये. इथून लिंक कॉपी करायची आणि मेल मध्ये पाठवून द्यायची. किंवा मी एक काम करतो, एक एक्सेल फाईल बनवतो, त्या फाईल मध्ये टास्कचे नाव देतो प्रत्येकाच्या नावासमोर, तिथं तुमच्या लिंक पेस्ट करत जा. ती फाईल बनजेपर्यंत सध्या तुम्ही काय करा, मला लिंक पाठवत जा डायरेक्टली मेल वरती, राईट. एकमेकाच्या लिंक एकमेकाला शेअर नाही करायच्या, कॉपी पेस्ट नाही करायचा कोड. त्यामुळे मी काय म्हणतोय की मला पर्सनल हे करत जा, ईमेल करत जा. नाही तर बरेच जण असतात स्मार्ट, एकाची लिंक मिळाली की घेतलं, कॉपी केलं, पेस्ट केलं, सेंड करून टाकलं. JS खाली कोड खाली लिहित राहायचं सारखं. इथं कोड लिहायचा नाही कधी, कोड आपल्या तुमच्या फोल्डर मध्ये लिहायचा, JS फाईल मध्ये. सगळं तुमचे टास्क कंप्लीट झाले, सगळ्याचा आउटपुट आला की तो फक्त जावास्क्रिप्टचा कोड उचलायचा आणि तो इथं आणून कॉपी पेस्ट करायचा. हा, येस.
प्रत्येक टास्क मध्ये तर प्रत्येकाचे एक्झाम्पल आहे तर 5 होणार म्हणजे आता इथे ह्याच्या एकामध्येच करायचं का 5 का प्रत्येकाला अलग लिंक घ्यायचं नवीन? हा, प्रत्येकाला नवीन लिंक घ्यायची. इथं जायचं वापस कोड पेन वरती, इथं म्हणायचं न्यू पेन, इथं नवीन एक पेन क्रिएट झाला आणखी, इथं म्हणायचं स्ट्रिंग इंटरपोलेशन. जे तुम्हाला स्ट्रिंग इंटरपोलेशनचे सांगितलं ना 10 टास्क, ते इथं पेस्ट करायचे. ती लिंक वेगळी झाली. मी सेव्ह केल्या बघा लिंक क्रिएट झाली इथं. 10 टास्क ह्याच्यामध्ये लिहायचं का सर पूर्ण आता पूर्ण ह्याच्यामध्ये आता? काय म्हटलं? आता ह्याच्यातले स्ट्रिंग मधले जे 10 टास्क दिले होते ना सर, हा, ते ह्याच्यामध्ये टाकायचे पूर्ण एकदा सर ह्याच्यामध्ये? हा, इथं लिहायचं नाही, लिहा तुम्ही तुमच्या फोल्डर वरती. एकदा तुमचं आउटपुट आलं की त्याला इथं कॉपी पेस्ट करा. राईट, आणि त्याचे आउटपुट इथे दिसतं तुम्हाला. ठीक आहे, थांबू आपण येतच, उद्या कंटिन्यू करू. पण दोन्ही होमवर्क पाठवायचे, कालचे पण नाही पाठवले, मॅक्झिमम लोकांनी नाही पाठवले. राईट, नाही तर मग आपण सेशन थांबवू उद्या. सगळ्यांचं होमवर्क आला पाहिजे. राईटअप मध्ये पण लिहायचं आहे सगळे टास्क नोटबुकवर. ते पीडीएफ स्कॅन करून व्हॉट्सअपवर पाठवा ग्रुपवर. उद्या कितीला क्लास राहील? उद्याचा टाइम सांगतो राव मी, ना थोडं लेट ठेवू. मी पण सकाळी 10 ते 11 मला जमणार नाही त्या टाइमला. 10 ते 11 जमणार नाही मला. हा, आता बघू ना, सांगतो ना मी टाइम. असं प्रत्येक जर म्हणत बसलं तर मला हे टाइम नाही जमणार, ते टाइम जमणार, तर मग सेशनच नाही होणार. नाही सर, ते तर प्रायोरिटी आपली सेशन असली पाहिजे राहुल. आपले काम काढून सेशनचा टाइम नाही ठरवायला पाहिजे. सेशनच्या टाइम नुसार आपल्या कामाचा टाइम ठरवायचा असतो. मग तुमचे जर हे मेन प्रायोरिटी नाही तर मग काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे, बघू आपण डिस्कस करून सांगतो तुम्हाला टाइम काय असेल. ओके, बाय. गुड डे.